तुमच्याजवळ पुष्कळशा गोष्टी आहेत. त्या सर्व तुमच्या आहेत. तुमची वह्या पुस्तके, तुमचे शर्ट, तुमची कात्री, रंगीबेरंगी कागदाचे तुकडे, प्लॅस्टिकची माती, गोंदाची बाटली, या वस्तू तुम्हाला जीव की प्राण वाटतात. आणि याहूनही जास्त महत्त्वाची तुम्हाला आवडणारी गोष्ट म्हणजे तुमचं घर. या सर्व गोष्टी तुमच्या आहेत, परंतु तुम्ही कोणाचे आहात? असा प्रश्न विचारला तर तुम्ही चटकन म्हणाल, आम्ही आमच्या आईवडिलांचे आहोत, आमच्या कुटुंबाचे आहोत, अमक्या गावाचे किंवा तमक्या शहराचे आहोत, या राज्याचे आहोत. हे सर्व खरे असले तरी याहूनही जास्त महत्त्वाचे म्हणजे तुम्ही भारताचे आहात. प्रत्येकजण तुम्हाला हे सांगतो व त्यासंबंधी विचारसुद्धा न करता तुम्ही हे मान्य करता. एखाद्या भूमीत अगदी मोकळेपणाने राहणे, ती भूमी आपली आहे व आपण या भूमीचे आहोत याची जाणीव असणे, ही आजच्या जगात एक मोठी सुखदायक कल्पना आहे. भारतात राहणाऱ्या आपल्या सर्वांना या गोष्टीची जाणीव अगदी सहज होते. परंतु जगातील लक्षावधी लोक अजूनही जिला आपले घर म्हणू शकतील, जेथे त्यांच्या भाषेत बोलू शकतील आणि त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे वागायला मोकळे असतील, अशी भूमी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. आपण कोणाचे तरी आहोत व आपले काहीतरी आहे, ही लाखमोलाची भावना अनुभवता येण्यासाठी अनेक लोक आजही झगडत आहेत. असंख्य हाल अपेष्टा सहन करत आहेत. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला तुमच्या देशात अगदी मोकळेपणा वाटतो ना? परंतु ही भावना तुम्हाला जणू काही एखाद्या देणगीसारखी लाभली आहे व तिची तुम्हाला क्वचितच जाणीव होत असेल, कारण तुमचा जन्म होण्यापूर्वीच ही देणगी तुम्हाला देण्यात आली. ती स्वतःजवळ सुरक्षित ठेवण्यासाठी तिची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तिची चांगली काळजी घेता येण्यासाठी ही देणगी काय आहे हे तुम्हाला नीट माहीत करून घ्यावे लागेल. मी अमुक एका कुटुंबाचा आहे असे तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा तुम्हाला काय म्हणायचे असते? तुमचा जन्म या कुटुंबात झाले आहे असे तुम्हाला म्हणायचे असते का? तुम्हाला तुमचे भाऊ बहीण जवळचे वाटतात, ते केवळ तुमचे आणि रक्ताचे नाते असते म्हणून, का तुमचे व त्यांचे आईवडील एकच आहेत म्हणून? तुम्हाला ते जवळचे वाटण्याचे निसंशय केवळ हे एकच कारण नाही, त्याचे आणखीही कारण आहे. ते म्हणजे तुम्ही एकत्र उठला, बसला, भांडला, खेदळला आणि तुमच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी तुम्ही सर्वांनी एकत्र बसून ऐकल्या. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे तुम्ही एकत्र सुख दुःखे अनुभवली. असे काही शब्द आहेत की जे उच्चारले म्हणजे तुमच्या कुटुंबातील सर्वांना हसू येत असेल, कारण त्या शब्दांमागे तुमच्या कुटुंबातील केव्हा तरी घडलेल्या एखाद्या गमतीदार प्रसंगाची स्मृती दडलेली असेल. तो शब्द उच्चारताच तुम्ही का हसला हे बाहेरच्या माणसाला समजणारही नाही. संपूर्ण कुटुंबाला सुखी दुःखी किंवा विचारमग्न करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबात अगदी मोकळेपणा वाटत असला तरी याचा अर्थ असा नाही की आपले कुटुंब निर्दोष परिपूर्ण आहे असे तुम्हाला वाटते. तुम्हाला न आवडणाऱ्या तुमच्या कुटुंबातील अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. तुमची आपसात भांडणे होत असतील आणि कधीकधी तर मारामारीसुद्धा होत असेल. परंतु एक गोष्ट नक्की, तुम्ही जे काही बोलाल ते तुमच्या कुटुंबातील लोकांनाच सर्वात जास्त चांगले समजलेले असेल. तुम्ही जो शब्द ज्या प्रकारे वापरता त्या योगे तुम्हाला काय म्हणायचे आहे हे त्यांनाच नक्की सांगता येईल. तुम्ही कुठेही जा किंवा काहीही करा, जेथे तुम्ही लहानाचे मोठे झाला आहात तेच तुमचे सदैव घर राहील, तेच तुम्ही सदैव घर मानाल. आपण सुमारे 130 कोटी लोक हे भारताचे आहोत हे याच अर्थाने. आपला येथे जन्म झाला केवळ या एकमात्र कारणास्तव नव्हे, तर हजारो वर्षे येथे काही घडत आहे त्याचा आपण भाग आहोत, म्हणून आपल्यात ही आत्मीयतेची भावना आहे. आपल्या भारतीयत्वाची आपल्याला सदैव जाणीव असेलच असे काही म्हणता यायचे नाही. तुम्ही कसे भारतीय आहात हेही तुम्हाला ठाऊक नसेल. तुम्ही जो पोशाख घालता तो भारतीय पोशाख नसेलही. तुम्ही ज्या भाषेत बोलता किंवा ज्या भाषेतील पुस्तकं वाचता ती भारतीय भाषा नसेलही. परंतु भारतीयत्व
पोशाख, भाषा किंवा भारतातील रहिवास यासारख्या वरवरच्या गोष्टींमध्ये नसते, तर तुमच्या मनात, तुमच्या रक्तात, तुमच्या हृदयात, तुमच्या स्मृतीत असते. आणि तुमची इच्छा असली तरी तुम्हाला ते टाकून देता येणार नाही. भारत हा केवळ भूप्रदेश नाही, तो हजारो वर्षांचा अनुभव आहे. भारताला आपले घर समजणाऱ्या लक्षावधी लोकांचा अनुभव साचत जाऊन त्याला निश्चित स्वरूप प्राप्त झाले आहे व त्याने आपली जडणघडण केली आहे. त्याला आपण भारतीय संस्कृती म्हणतो. आपली संस्कृती म्हणजे काय हे तुम्हाला समजावून देणे कठीण आहे, परंतु ती अनुभवणे व ती स्वतः माहीत करून घेणे फार सोपे आहे. वासराला गायीबद्दल काय वाटते हे सांगता येत नसले तरी त्याला जशी गाय माहीत असते तसेच तुम्हाला भारतीय संस्कृती माहीत आहे. संस्कृती ही सुगंधासारखी आहे. तिचे वर्णन करणे अशक्य आहे, परंतु ती ओळखता येणे सोपे आहे. तुमच्यात आणि इतर प्रत्येक भारतीयात हीच संस्कृती वास करीत आहे. मग तो खेड्यात राहणारा असो की शहरात. 1000 वर्षापूर्वी जो भारतीय माणूस या देशात राहत होता तोही याच संस्कृतीच्या रसायनात न्हाऊन निघालेला होता. आणि जे भारतीय अजून जन्माला यायचे आहेत तेही याच संस्कृतीचे वाटेकरी होणार आहेत. भारतीय संस्कृती ही तुमच्या मागे तसेच तुमच्या पुढे पसरलेल्या एखाद्या प्रचंड नदीसारखी आहे. तुम्ही भारताचे आहात याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही जगाचे असू शकत नाहीत किंवा जागतिक नागरिक असू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या शहराचे, तुमच्या शाळेचे, तुमच्या वस्तीचे, तुमच्या फुटबॉल टीमचे किंवा तुमच्या मित्रमंडळींचे घटक असता. तसेच तुम्ही एकाच वेळी अनेक गटांचे घटक असू शकता. तुम्ही निसंशय जगाचे नागरिक असू शकता, परंतु तुम्ही प्रथम भारतीय नागरिक नसला तर तुमचे जागतिक नागरिकत्व दुर्मिळ ठरते. तुमचे भारतीयत्व म्हणजे तुम्ही उभा असलेल्या जमिनीसारखे आहे, तुम्ही बोलत असलेल्या भाषेसारखे आहे, कारखान्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासारख्या या गोष्टी आहेत. त्याचे तुम्हाला जे हवे ते बनवता येतील, परंतु तुमच्या भारतीयत्वा वाचून तुम्ही चेहरा, शरीर किंवा आवाज नसलेल्या माणसासारखे वाटाल.